आणि या गुलालाला शासन जर पात्र नाही ठरलं, येणाऱ्या काळामध्ये गनिमी कावातच सोडा, पण मराठ्यांचं खरं रूप या सरकारला बघवल्याशिवाय राहणार नाही। मनोज दादा जरांगे यांच्या माध्यमातून उभं टाकलेल्या आंदोलनाच्या लढ्याला काल अभूतपूर्व असं यश आलेलं आहे। आझाद मैदानावर ज्या पद्धतीनं सरकारची समिती उपोषणाच्या मंचावर येऊन ज्या पद्धतीनं मागण्यांची पूर्ण पूर्तता करण्यासाठी आश्वासित केली, त्या सगळ्या मागण्यांच्या विचाराधीन मनोजदादा जरांगे यांनी 5 दिवसानंतर उपोषण माघार घेतलं आणि 5 कोटी मराठ्यांचा जीव भांड्यात पडला। काल ज्या पद्धतीनं आम्ही मागण्यांचं निवेदन सरकारकडे दिलं होतं, त्याच्यातली पहिली मागणी होती हैदराबाद गॅजेटियर लागू करून मराठवाड्यातल्या पूर्ण मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करण्याचं। शासनाने ती मागणी तात्काळ मान्य करून लागली GR सुद्धा त्यांनी आमच्या हातामध्ये दिला। सातारा संस्थांचं गॅजेटियर लागू करून पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधवांना न्याय द्यायची जी मागणी होती, ते येत्या 1 महिन्याच्या आत सातारा संस्थांचं गॅजेटियर लागू करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये उरला सुरला पूर्ण मराठा समाज हा कुणबी जात प्रमाणपत्र घेऊन ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करणार आहे। आंतरवालीसह महाराष्ट्रामधील तात्काळ सर्वच्या सर्व गुन्हे मराठा बांधवावर दाखल झालेले मागे घेण्याचं आश्वासन सरकारने या ठिकाणी दिलेलं आहे। आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना तात्काळ 10 लाखाची मदत देऊन त्यांच्या घरामध्ये त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार एका सदस्याला शासकीय नोकरीमध्ये समावेश करून घेण्याचं आश्वासन या ठिकाणी सरकारने दिलेलं आहे। यासह महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या आत्महत्या झाल्यात किंवा कालच्या आंदोलनादरम्यान जे आमचे 2 बांधव हार्ट अटॅक येऊन मरण पावलेत, त्या दोन्ही कुटुंबाच्या घरी शासकीय मदत आणि त्यांच्या घरी शासकीय नोकरी देण्याचं आश्वासित या सरकारने केलेलं आहे। आणि या सगळ्या मागण्याची पूर्तता शासनाने GR काढून लेखी स्वरूपात दिले, म्हणून मराठ्यांनी हे आंदोलन मागे घेऊन शासनावर पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे। जर यदा कदाचित या विश्वासाला आणि या गुलालाला शासन जर पात्र नाही ठरलं, येणाऱ्या काळामध्ये गनिमी कावातच सोडाच, पण मराठ्यांचं खरं रूप या सरकारला बघवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो।